बातमी हिंगोलीतून। जिल्ह्यात अचानक वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। यामुळे संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेली हळद पावसात भिजली। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। आता बाजारभाव कमी मिळण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। अचानक वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली, त्यामुळे विक्रीला आणलेली हळद कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवून होती, ती भिजली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कमी दर मिळण्याची भीती आहे। हळद भिजल्यानं ती खराब व्हायला लागली। हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रभरात पारा 40च्या पुढे जात असताना हिंगोलीत अचानक वातावरणात बदल झाला आणि अवकाळीनं तडाखा दिला। यात विक्रीसाठी आणलेली हळद भिजली, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेली हळद ठेवली होती आणि ती या पावसानं भिजली, त्यामुळे आता दर कमी मिळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांच्याकडून। संदीप, मोठ्या प्रमाणात ही हळद भिजलेली दिसते। नक्कीच आपण जर पाहिलं तर तासाभरापूर्वी हिंगोलीमध्ये जोरदार मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। वादळी वाऱ्यामुळं बाजार समितीच्या यार्डवरील पत्रे उडालेले आहेत आणि त्यामुळं बळीराजानं कष्ट केलेली जी हळद आहे ती या ठिकाणी भिजलेली आहे। व्यापाऱ्यांचा माल यार्डामध्ये तर शेतकऱ्यांचा बाहेर असल्यामुळं ही परिस्थिती ओढावलेली आहे आणि या आता हळदीला शेतकऱ्यांच्या कमी भाव मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं कष्टाने पिकवलेल्या हळदीचं आर्थिक नुकसान या पावसामुळे झालेले आहे आणि याला जबाबदार बाजार समिती प्रशासन असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। ठीक, धन्यवाद संदीप या संपूर्ण माहितीसाठी।